नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पहा आपण 2016, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाली आहेत यातील काही महत्त्वाचे आणि 2019, 2020 आणि 2021 या 3 वर्षाचे करंट अफेअर्स यावरती आपण काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तसेच मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी. या टेलिग्राम चॅनलला एक वेळा भेट द्या, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच मराठी नोकरी.in या नावाने आपली वेबसाईट आहे. तर दररोज सकाळी आपल्याला 11 वाजता या वेबसाईटवरती 25 जनरल नॉलेजचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मधुमेह हा विकार शरीरातील डॅश अवयवातील बिघाडामुळे होतो. मित्रांनो, आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे ही आपली मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, स्वादुपिंड. म्हणजेच मधुमेह हा जो विकार आहे हा शरीरातील कोणत्या अवयवावर? स्वादुपिंडावरती. स्वादुपिंडावर बिघाड झाल्यामुळे मधुमेह होतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढलेले आहेत? म्हणजे मित्रांनो, प्रश्न आपल्याला असा आहे विचारला आहे की कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत त्याचा संशोधक कोण आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 आहे, जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते, तर जिभेच्या पाठीमागील भागात डॅश चवीचे ज्ञान होते. म्हणजे पहा, जिभेच्या शेंड्यावरती आपल्याला गोड चव कळत असते, तर जिभेच्या पाठीमागे म्हणजे पाठीमागील भागामध्ये कोणती चव कळते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, कडू चव कळत असते. कुठे? जिभेच्या पाठीमागील भागामध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते डॅश घटकामुळे ओले होते. लक्षात ठेवायचे, मीठ ज्यावेळी आपण उघडं ठेवतो त्यामुळे ते कोणत्या घटकामुळे ते ओलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सोडियम नायट्रोजनमुळे. मीठ ज्यावेळेस आपण हवेत उघडं ठेवतो त्यावेळी ओलं होतं सोडियम नायट्रोजनमुळे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे, निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात? पहा मित्रांनो, तर रक्तदान एकदा रक्तदान केल्याच्या नंतर आपण 3 महिन्यानंतर जवळपास रक्तदान करू शकतो. या ठिकाणी प्रश्न आहे, जर निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 3 ते 4 वेळा एका वर्षात रक्तदान करता येते निरोगी व्यक्तीला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? पहा, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, कवकनाशक म्हणून देखील वापरलं जातं बोर्डो मिश्रणाला. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांना डॅश असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न भूगोलावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, उत्तर महाराष्ट्रात कोणती नदी आहे? तापी खोऱ्यातील कोणते कोणते जिल्हे? धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ज्या जिल्हे आहेत या 3 जिल्ह्यांना कोणत्या नावानं संबोधलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला खानदेश म्हटलं जातं. धुळे, नंदुरबार आणि जळगाव. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सध्याचं किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली येतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, एकूण 17% एवढं जलसिंचन क्षेत्राखाली आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखलं जातं? भारताची औद्योगिक राजधानी कोणतं शहर आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, मुंबई ही जी आहे ही भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्राची राजधानी देखील मुंबई आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारताची जी राजधानी आहे ती आहे दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 10 आहे, सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात 3रा तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे थोडा कन्फ्युजन प्रश्न आहे, तर प्रश्न समजून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात आपल्या 3रा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा आहे? लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं जे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. 2रा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. प्रश्न क्रमांक 11 आहे, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरती येतं? पहा, कळसुबाई हे जे शिखर आहे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर मानलं जातं आणि हे जे शिखर आहे हे कोणत्या
जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. भूगोलावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे कळसुबाई हे शिखर. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो. आपल्याला हा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 आहे पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो? कशासाठी? पोलाद तयार करण्यासाठी. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मॅग्नीजचा वापर केला जातो पोलाद तयार करण्यासाठी. हा जो धातू आहे मॅग्नीज हा प्रामुख्याने वापरला जातो पोलाद तयार करण्यासाठी. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 13 आहे राजस्थानमधील एकूण लोकसंख्येच्या -% लोकसंख्या ही राजस्थान वाळवंटात राहते. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. राजस्थानमधील जी एकूण लोकसंख्या आहे त्याच्या किती टक्के लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटात राहते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 38%. म्हणजे जेवढी काही लोकसंख्या आहे राजस्थानची त्यापैकी 38% ही जी लोकसंख्या आहे ही वाळवंटात राहणारी लोकसंख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे सतलज नदीवर भाकरा हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? पहा सतलज नदीवर जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे त्याचं नाव आहे भाकरा. तर तो कोणत्या राज्यात आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेशमध्ये आहे सतलज नदीवरचा भाकरा बहुउद्देशीय प्रकल्प. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 15 आहे आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा आकाशाला भिडणे या ठिकाणी आपल्याला मराठीचा प्रश्न आलेला आहे. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ त्यामधील वाक्प्रचार आहे आकाशाला भिडणे. अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे त्यालाच आपण म्हणतो आकाशाला भिडणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16 आहे सुपारी देणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे? पहा सुपारी देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. हा देखील मराठीवरीलच महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा पर्याय क्रमांक 3 सुपारी देणे म्हणजे काम सोपवणे. एखाद्याला काम देणं त्यालाच आपण म्हणतो सुपारी दिली. पर्याय क्रमांक 3. 17 आहे फॉर्म्युला 1 चा प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोण आहे? पहा F1 जी फॉर्म्युला 1 रेस होते कारची त्यामधील प्रसिद्ध खेळाडू आपल्याला ओळखायचा आहे. पहा पर्याय क्रमांक 4 मायकल शुमाकर हा जो आहे हा फॉर्म्युला 1 चा एक जगप्रसिद्ध खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? पहा आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे हिचा आपल्याला फाउंडर म्हणजे संस्थापक ओळखायचे आहेत. पहा पर्याय क्रमांक 1 श्री श्री रविशंकर हे जे आहेत यांची संस्था आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. पर्याय क्रमांक 1. 19 आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? पहा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किल्ल्यावरती झाला. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा पर्याय क्रमांक 3 पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आणि शिवाजी महाराज लक्षात ठेवायचे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी या किल्ल्यावर. लक्षात ठेवा शिवनेरी आणि पुरंदर. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? पहा प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार याची स्थापना सातारा जिल्ह्यात झालेली आहे आणि ती कोणी केलेली आहे? पहा पर्याय क्रमांक 1 नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 नाना पाटील अचूक उत्तर आहे. 21 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा साजरा केला जातो? पहा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? पहा पर्याय क्रमांक 2 24 जानेवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 आहे अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे. द्यायचा आहे. हा पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पर्याय क्रमांक 1. आहे कोणत्या राज्याने मुलींसाठी पंख अभियान याची सुरुवात केलेली आहे? पहा पंख अभियान ही जी योजना आहे ही कोणत्या राज्याने मुलींसाठी सुरू केली आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. करंट अफेअर्स 2021 वरील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्य सरकारने मुलींसाठी पंख अभियान याची सुरुवात केलेली आहे मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 2. 24 आहे कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो? पहा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भरपूर वेळा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1. शेवटचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 25 कोणत्या व्यक्तीला
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 देण्यात आलेला आहे? हा करंट अफेअर 2021 चा महत्वाचा प्रश्न आहे. क्रमांक 3 आय जी देवराज वर्मा यांना राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 देऊन गौरवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सर्व पीडीएफ नोट्स या मोफतमध्ये मिळणार आहेत. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.